मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सागरी सेतूचं लोकार्पण केलं जाईल। या मार्गावरती एकरी प्रवासासाठी 250 रुपये टोल आकारण्यात आलेला आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय, त्याचं उद्घाटन आज केलं जाणार आहे। काय सज्जता आहे इकडे, कशी तयारी केली गेली आहे? बहुप्रतीक्षित अशा शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। त्यामुळे मुंबईकर असतील तसेच रायगडकर असतील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। त्याचबरोबर अनेक विविध 30,000 कोटींचे एकूण प्रकल्पाचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीच मुंबईत सध्या जय्यत तयारी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरामध्ये आहे। आपण कुलाबा कॉजवे परिसरामध्ये पाहिलं तर अशा प्रकारे बॅनर्स लावत, झेंडे लावत महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारण 4च्या सुमारास कुलाबा येथील हवाई दलाच्या हेलिपॅडवर उतरतील आणि याच मार्गे ते नवी मुंबई उरण भागाकडे जाणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मुंबई पोलीस असतील, BMC प्रशासन असेल यांच्याकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। रस्ते स्वच्छ करण्यात आलेले आहेत, रस्तोरस्ती रंगोरंगटी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे बॅनर्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। 30,000 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। यामध्ये MTHL सागरी सेतू असेल, तसेच रेल्वेचे विविध प्रकल्प असतील, तसेच सूर्या पेयजल प्रकल्प आहे याचं देखील लोकार्पण होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हचा जो बोगद्याचा प्रकल्प आहे त्याचा देखील पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे MTHL प्रकल्प, ज्याला 21,000 कोटी रुपये ज्या प्रकल्पाला लागलेले आहेत, थेट मुंबईहून आपल्याला रायगडला उरणला जायचं असेल तर 20 मिनिटांचा प्रवास आता सर्वसामान्य जनतेला करता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या पुलाला फक्त 250 रुपये लागणार आहेत टोल आणि यामुळे इंधन आणि वेळेची देखील बचत होणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प आगामी ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर ठरणार आहे। कारण की महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे सर्वांनाच या प्रकल्पामुळे वेळेची बचत होईल आणि फायदाच होईल आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रशासन हे सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आणि महायुतीकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा आहे आणि अनेक विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल, ज्यातला एक महत्त्वाचा शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतू आहे। तिकडेही तयारी केली गेली आहे। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।